विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात विधान परिषदेची निवडणूक अटळ आहे, कारण महायुती उमेदवार मागे घेणार नसल्याची भूमिका अजित पवार यांनी जाहीर केली आहे। आमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे, त्यामुळे आम्ही 9 उमेदवार देणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलंय। दरम्यान 2 उमेदवार जिंकतील इतके माझ्याकडे आमदार असल्याचा दावा सुद्धा अजित पवार यांनी केलेला आहे। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 अर्ज दाखल झालेले आहेत। दरम्यान अजित पवारांनी माघार घेणार नसल्याचं जाहीर केल्यामुळे विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आता मावळलेली आहे। या संदर्भात आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीतील विजयावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी दावे प्रतिदावे केलेत। महायुतीचे सगळे उमेदवार जिंकणार, मात्र महाविकास आघाडीचा कोणता उमेदवार पाडायचा ते आम्ही बघू, असा दावा उदय सामंत यांनी केलाय। तर आमचे तिन्ही उमेदवार जिंकणार इतकं संख्याबळ आमच्याकडे आहे, त्यामुळे सत्ताधारी घाबरलेली आहेत, असा मोठा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। निवडणूक झाली तर आमचे सगळेच्या सगळे उमेदवार निवडून येतील। नाही, दावापेक्षा जर निवडणूक झाली तर त्याची प्रचिती आपल्याला येईल ना, की त्यांच्यातले किती आमच्या संपर्कात आहेत आणि तिनापैकी एक कोण पडेल हे देखील तुमच्या लक्षात येईल। 3 उमेदवारांचा चांगला अभ्यास करून त्याच्यातला एक पडेल अशी तजवीज महायुतीचे सगळे आमदार करतील। आमचे 3ही उमेदवार निवडून येतील हा पूर्णतः आम्हाला विश्वास आहे। या सरकारची पत गेली आहे, आमदार सत्ताधाऱ्यातील घाबरलेले आहेत, त्यांना भीती वाटते की पुढे काय होईल आमचं, आणि ते काय लाडली बहीण काढलं तरी काही आमच्या बहिणी त्यांना अशा म्हणजे अशा सरकारला ते बहिणी मतदान देणार नाहीत।